आवाहन करेन की मी एक नौका कार्यकर्ता जरी असलो तरी चिकट आहे. आमचं दीपकदादा नेहमी म्हणतात हाडाची काडी होईपर्यंत या गटाचा विकास करेन आणि माझ्यासोबत माझ्या मार्गदर्शन करण्यासाठी या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामरावभाऊ पाटील असतील, दीपकदादा माळे असतील, दादांनी या पंचायत समितीला नेतृत्व केले. दादा आता पगड जातीचे नेतृत्व करतात. दादा जयसिंग नावतडे असतील, गोरखताते असतील, संजू वाघमोडे साहेब असतील, आमचे दयानंद पाटील आता कोरली सरपंच त्यांनी आज पाठिंबा दिलेला आहे आम्हाला. लहान कामतीचे सर्व बांधव आमच्यासोबत आहेत. तुम्ही पुढे गेलात तर रामभाऊ खटके आहेत, त्या गावचे काकासाहेब वाघमारे आहेत, सगळे वाघमारे फॅमिली नेते मंडळ आहेत. पीर टाकळीत गेला तर आमचे माऊली जगताप आहेत, परत अंगद पाटील साहेब आहेत. नवीन ग्रुप आहे सगळा, परंतु जो आमदा आहे काम करतोय. काही सोडून गेले तर मालकानं मला आदेश दिला तू नवीन माणसं तयार कर म्हणून, आणि त्या मालकाच्या आदेशाला मी पालन करून शिरापुरात गेलं तर आमच्यासोबत सरपंच आहेत, उपसरपंच आहेत. बिभीषण गावाने जे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचं काम करत त्यांनी भारतीय जनता पार्टी सपोर्ट करून प्रवेश केला वानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आमच्या गावाने एकमुखी निर्णय घेतला की अंकुश आवतडेला चांगला लीड द्यायचा. पीर टाकडीत गेला तर तिथपर्यंत रत्पुरम गेले, मग मतदारसंघात आम्ही पूर्ण कव्हर केला आहे. राहिला एखाद्या भागाचा विषय ते आज मालकाने आशीर्वाद देऊन माझी निवडणूक क्लिअर केली आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे मालक आहेत आणि आम्ही मालकाचे आहे. त्यामुळे सगळी निवडणूक आजच्या सभेने क्लिअर झालेली आहे. कुणीही संभ्रमात राहू नये. भारतीय जनता पार्टीचं कमळ हेच मालकांचा आदेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण देखील माध्यमाच्या माध्यमातून सांगावे, भारतीय जनता पार्टीचा विकास हा कमळाच्या चिन्हावरच्या उमेदवाराला आहे. कोणत्याही इतर पक्षाच्या नेत्यांना एकही रुपया पालकमंत्री देत नाही. त्याचा साक्षीदार माझे मार्गदर्शक दीपकदादा सोबत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील आवाहन करा. तुम्ही जरी माध्यमाचे एक संपादक असाल, काय वृत्तवाहिनी चालवत असाल, परंतु तुम्ही देखील घरात बसल्यानंतर आपल्या घराकडे जाताना गाडी, रस्ता, लाईट लागत असते. आपण प्रत्येकजण एक मनुष्य म्हणून जीवन जगतो. तरी आपण देखील बांधवांना मी आवाहन करेन की भारतीय जनता पार्टीचं काम खरंच तळागाळापर्यंत. लाडकी बहीण असेल, अनेक योजना आहेत त्या की मी तुम्हाला सांगू शकत नाही. लोकांनी वावडा उठली ही योजना बंद होईल, सरकारला पैसे कमी पडतील. राज्यातलं नेतृत्व देशाचं नेतृत्वावर चालतं आणि देशाचं नेतृत्व एवढं खमके आहे की राज्यात एक रुपया कमी पडत नाही. राज्याचं नेतृत्व एवढं खमके आहे की सोलापूर जिल्ह्याला एक रुपया कमी पडत नाही. आणि सोलापूर जिल्ह्याचं एवढं नेतृत्व खमके आहे की आम्हाला रुपया कमी पडत नाही. मी एक साधा कार्यकर्ता दादा, तरी मला 3 कोटी रुपये पालकमंत्र्यांनी दिले. मी आज भाऊंना दुपारी मेसेज टाकला होता की भाऊ मला कामठी चौकात खूप बांधवाची मागणी आहे की सर्व बांधवांचं मत आहे की कामठी चौकात भव्यदिव्य शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा. भाऊ म्हणले आपण आचारसंहितेत पत्र काढू शकत नाही, परंतु आश्वासन देऊ शकतो. तू माझ्या वतीनं तुला 3 कोटी दिले, तुला 50 लाख मी नाही म्हणणार नाही. त्यामुळे तू 100% आश्वासन देऊन टाक. निवडून आल्यानंतर तुझं पहिलं काम हे तुझ्या पुतळ्यात असेल. तर माझ्यावर तर नेतृत्वाचं, मालकांचं, यशवंतात्यांचं, बाळराजे पाटील साहेबांचं, अजिंक्य राणा साहेबांचं आणि नेत्यांचं विश्वास असेल तर जनता माझ्या मागं का उभं राहली. नेतृत्व जर माया मागं असेल तर जनतेने माया मागं उभं राहावं, मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि येत्या 7 तारखेला एवढी मतं टाकावी की परत पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाऊन काही लोक उभं राहिले, त्यांचं धाडच झालं नाही पाहिजे. शेवटी मी बी एक व्यक्ती आहे, मला इच्छाशक्ती आहे, पण नेतृत्व सांगेल तर मी थांबणारा माणूस आहे. जसं मालकांनी सांगितलं की बाबूरावांचे विचार या तालुक्यात चालतात, त्याचप्रमाणे मालकांचे विचार आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारावर मी चालणारा एक कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच 100% या कामठी पंचायत समिती गणाचा काया पलट करून आम्ही दीपकदादा सोबत आहेत. आम्ही सर्वजण सोबत आहेत. 1 नंबर निधी या मोहोळ तालुक्यात आणि कामठी पंचायत समिती गणाला आणि 1 नंबर निधी. तो किती आकडा ते विचारू नका. एक महसूल मंत्र्यांनी जर एका फोनवरती आम्हाला 5-10 एकर जमीन बांधवांना देत असेल तर तुम्ही बांधवांनी मला मतं टाका. या गणाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.